तिसऱ्या दरवाजाचे रहस्य. बगदाद शहरात ओमर नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. मरण्यापूर्वी त्याने आपल्या मुलाला कासिमला एका जुन्या वाड्याची किल्ली दिली आणि बजावले, या वाड्यात 100 खोल्या आहेत. तू 99 खोल्या खुशाल उघड, पण त्या 100व्या खोलीचा दरवाजा कधीही उघडू नकोस, अन्यथा तू अशा जगात अडकशील जिथून वेळ मागे फिरत नाही. न उलगडलेले गूढ. कासिमने कुतूहलापोटी 99 खोल्या पाहिल्या. कोणा खोलीत सोन्याची नाणी होती, तर कोणा खोलीत हिऱ्यांचे पर्वत. पण 100व्या खोलीच्या दरवाजापाशी जाताच त्याला एक विचित्र गुणगुण ऐकू येऊ लागली. तो आवाज एखाद्या जुन्या गाण्यासारखा होता, जो काळजाचा ठोका चुकवत होता. शेवटी राहून न राहून कासिमने ती खोली उघडली. आत काय होते? शून्यता. तिथे जमीन नव्हती की छत, फक्त अनंत निळा प्रकाश होता. विचित्र सावल्या. भिंतीवर अशा लोकांच्या सावल्या नाचत होत्या जे अजून जन्मालाही आले नव्हते. एक टेबल, खोलीच्या मध्यभागी एक लाकडी टेबल होते आणि त्यावर एक पोरका डोळा आय ऑफ मिस्ट्री ठेवला होता, जो कासिमकडे एकटक पाहत होता. वेळेचा सापळा. कासिम जसा त्या खोलीत शिरला तसा मागचा दरवाजा गायब झाला. तिथे त्याला एक वृद्ध माणूस दिसला, जो स्वतःशीच बुद्धिबळ खेळत होता. कासिमने विचारले, मी बाहेर कसा जाऊ? त्या वृद्धाने हसून उत्तर दिले, बाहेर जाण्याचा रस्ता या खेळाच्या शेवटच्या चालीत लपला आहे. पण अडचण अशी आहे की हा खेळ मी गेल्या 1000 वर्षांपासून खेळतोय आणि अजून एकही चाल पूर्ण झालेली नाही. कासिम तिथे बसला आणि त्या खेळाकडे पाहू लागला. म्हणतात की आजही त्या जुन्या वाड्याच्या 100व्या खोलीतून बुद्धिबळाच्या मोहऱ्यांचा आवाज येतो, पण जो कोणी तो दरवाजा शोधायला जातो त्याला तिथे फक्त एक साधी भिंत दिसते. या कथे